खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. नमस्कार. जसं आता भरपूर मतांनी तुमचा विजय झालेला आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये एक जनतेने तुमच्यावरती विश्वास टाकलेला आहे. पहिली प्रतिक्रिया आपली काय आहे? या सर्व प्रभाग क्रमांक 7 मधील जनतेचं, वडीलधारी मंडळी, युवक कार्यकर्ते व माझ्या टीमचे, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळीचे खूप खूप आभारी आहे. या प्रचंड अटीतटीच्या लढतीत मला जे मतदार रूपी आशीर्वाद दिला त्याबद्दल जनतेचे खूप खूप आभार. बिलकुल सर, या विजयामध्ये मोलाचा वाटा नेमका कोणाचा होता, किंवा एक आशीर्वाद रूपाने म्हणा किंवा तुमचं प्रेरणास्थान म्हणू, पहिले तुम्ही या विजयाचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? या निवडणुकीचं संपूर्ण विजयाचं श्रेय या प्रभाग क्रमांक 7 मधील मायबाप जनतेला व माझ्यासोबतचे तन मन धनानं एक कार्यकर्त्यांची, माझ्या मित्रमंडळीची, माझ्या परिवाराची व आमचे भारतीय जनता पार्टीचे माझे नेते विजयरावजी जाधव साहेब, आमदार श्यामभाऊ खोडे व पुरुषोत्तमभाऊ चितलांगे व शहराध्यक्ष मनीषभाऊ मंत्री, माजी नगराध्यक्ष अशोकभाऊ हेडा यांचं मला मोलाचं सहकार्य लाभलं. या सगळ्यांचं मी खूप खूप आभारी आहे. आणि आमच्या जी माझी वैयक्तिक टीम होती त्याचं जे मॉनिटरिंग आणि लीड केलं की स्वतः उमेदवार या पद्धतीनं जे राहिले ते निलेश भाऊ राठी यांचं मी विशेष आभारी आहे. व सगळ्या टीमचं, म्हणजे आता त्यांचे सगळ्यांचे नावं घेत नाहीत, पण या सगळ्यांचं खूप खूप सहकार्य होतं. त्याच्यामुळं ही निवडणूक जी एकतर्फी होती विरोधी पक्षाच्या हिशोबानं ती मला सोपी झाली. माझ्या विरोधात माजी नगराध्यक्ष एक उमेदवार होते, एक माजी नगराध्यक्षाचे चिरंजीव होते. ही काही निवडणूक सोपी नव्हती. दिग्गज उमेदवार उभे होते तुमच्या अपोजला पण. आणि निवडणूक सोपी नव्हती आणि असं काही, आणि ह्या प्रभागात ही निवडणूक कुठल्याच जातीवर, धर्मावर गेली नाही, त्याच्यामुळे ही निवडणूक मला सोपी गेली. बिलकुल सर, आता नुकताच तुम्ही जे सांगितलेलं आहे की ही जी निवडणूक होती किंवा हा जो विजय होता तो नक्की सोपा नव्हता, यामागे खूप काही संघर्ष दडलेला होता. तर नेमका हाच संघर्ष आम्हाला तुमच्याकडून ऐकायचा आहे. नेमकं तुम्ही या निवडणुकी दरम्यान कशा प्रकारे तयारी केली किंवा प्रचार कसा केला? तयारी माझी 7 वर्षापासून, 2018 पासून मी या प्रभागात प्रत्येक सामाजिक उत्सवात व वैयक्तिक जे काही सुखदुःख आहेत त्याच्यात मी व्यक्तिशः सक्रिय होतो. त्याचा मला खूप मोठा फायदा झाला या निवडणुकीत. व आता वाशिममध्ये जी प्रत्येक माणसाचं वाढदिवस साजरा करण्याची एक संकल्पना, एक पद्धत, याचं सुरुवातच माझ्यापासून झाली हे मी सांगण्यास काही हरकत नाही. आजच्या घडीला तो एक मॉडेल आपण तयार केला लोकांच्या संपर्कात यायसाठी. ती एक माझ्या डोक्यात संकल्पना होती. हा सर, आता तुमचा विजय झालेला आहे, पण आणखीन आता लोकांना आणखीन एकत्र ठेवण्यासाठी किंवा मग त्यांच्या समस्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी काही तुम्ही आखलेलं आहे, काही प्लॅनिंग केलं? येणाऱ्या 2 महिन्यात गुढीपाडव्याच्या पहिले माझं जनसंपर्क कार्यालय मी कार्यरत करल व मी माझं स्वतःचं वैयक्तिक ॲप डेव्हलप, मी माझ्या वाढदिवस 16 जानेवारीला तो ॲपचं लोकार्पण सुद्धा करत आहे की त्याच्यावरनं बी लोक काही त्यांच्या मेन बेसिक 4 ज्या अडचणी आहेत त्या 4 अडचणी त्या ॲपवर कंप्लेंट टाकून रजिस्टर करू शकतात. आणि प्रभागात माझे 2 स्वतःचे, म्हणजे 2 कार्यकर्ते म्हणा किंवा 2 माझे माणसं हे सतत जनतेत राहतील. काही जे समस्या असो, मी तर स्वतः आहेच, पण डेलीच्या जे काही विषय आहेत ते सॉल्व्ह करण्याचा आम्ही जागेवरच प्रयत्न करू. किती मतं मिळाली होती सर टोटल या निवडणुकीत? 1402 मतं भेटली आणि 383चं मताधिक्य होतं. अच्छा, म्हणजे 383 मतांनी तुमचा विजय झाला आहे. बरं, 383 मतांनी आणि चांगले चांगले उमेदवार आघाडीला असताना, अपोजिट मध्ये असताना तुम्ही चांगल्याच मतांनी तुमचा विजय झालेला आहे. आता यानंतर तुमची, आता निवडून आल्यानंतर तुमची पहिली 3 कामे तुम्ही कोणती करणार आहात? कुठल्या कामांवरती आता फोकस असेल? पहिली 3 कामं प्रभागातील जेवढे काही रस्ते व ड्रेनेजचे विषय आहेत, म्हणजे खूप सारे या प्रभागात प्रलंबित कामं आहेत, कामच नाही झाले, म्हणून निवडणूक लढलो आम्ही. विकासासाठी ही निवडणूक लढलो. ते येणाऱ्या 1.5 वर्षात सगळे कामं आम्ही जनतेला आश्वासन केलेले आहेत ते पहिले करणार. आपला लाकडा चौक जे आहे त्याचं जिजाऊ चौक सुशोभीकरणाचा तो एक, आणि जेवढे बी ओपन स्पेस आहेत प्रभागात हे सगळे 1.5 वर्षात डेव्हलप करून
मग पुढचा जो काही सौंदर्यीकरणचा प्रभागाचा आराखडा आहे तो 1.5 वर्षानंतर तो करू. हे पहिले 3 कामं हे महत्वाचे काम. बिलकुल सर, यावेळेस अनेक प्रभागातील लोक बघत आहेत, नागरिक बघतायत की एक विश्वास ठेवून त्यांनी तुम्हाला एवढ्या मतांनी निवडून दिलेला आहे. काय संदेश असेल किंवा काय आता जाता जाता आवाहन असेल या सगळ्या नागरिकांना संदेश देण्या इतपत तर काही नाही, पण एवढं आहे की जे मतदान दिलं, जे जनतेने विश्वास दाखवला त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही एवढी 100% शाश्वती देतो. आणि प्रामाणिकपणे या विकासाचा जो मॉडेल आहे वाशिम शहरात तो तयार होईल. पुढच्या जी 2030ची निवडणूक आहे, जसं आताच्या कंडिशनला प्रभाग 3 विकासाचा मॉडेल म्हणून वाशिम शहरात होतं, तुम्हाला एवढं आश्वासन देतो की 2030ची नगरपालिकेची निवडणूक प्रभाग क्रमांक 7च्या विकासाच्या मॉडेलवर भारतीय जनता पार्टी निवडणुकीला समोर जाईल आणि त्याचा फायदा पक्षाला नक्की होईल. येणारे 2029ची लोकसभा विधानसभेला बी पक्षाला त्याचा फायदा होईल एवढी शाश्वती देतो. बिलकुल सर, आता बाकीचे पण पक्ष होते, तुम्ही त्यासोबत पण जाऊ शकत होतात, पण भाजप पक्षासोबतच तुम्ही का बरं एकनिष्ठ राहण्याचं ठरवलं आणि यामध्येच नगरसेवकाची निवडणूक का बरं लढायची? गेली 35 वर्ष आमचा घराणा भारतीय जनता पार्टी सोबत आहे. जेव्हा सगळे काँग्रेसची लाट होती तेव्हा माझे मोठे काका 9 वर्ष भाजपचे शहराध्यक्ष होते. आम्ही लखनजी मल्लिक असो, पुरुषोत्तमजी राजगुरू असो, स्वर्गीय यादवराव शिकरे असो, या सगळ्यांना आमदार करण्यात किंवा यांचे जे काही म्हणजे त्याच्यात मोलाची भूमिका ठरवणारा आमचा परिवार आहे. आणि मी स्वतः बी विद्यार्थी परिषदला कनेक्टेड होतो. त्याच्यामुळे दुसऱ्या पक्षाचं दुसऱ्या इकडं मी माझ्या बुद्धीला बी पटत नव्हतं. तिकीट भेटलं नसतं तर घरी बसलो असतो. म्हणजे आणखीन पण तुम्ही एक सर, आता एक जेव्हा उमेदवार निवडणूक लढवतो तेव्हा काहीतरी सामाजिक गोष्टी पण त्यांनी करणे गरजेचे असतात. तुम्ही काय अशा सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत किंवा समाजासाठी तुम्ही नेमकं काय केले तेही मला ऐकायला आवडेल. मी स्वतः जरी माझ्या प्रभागाच्या बाहेर आहे आमचा, मी त्या गणेश मंडळाला 2009 पासून स्वतः हँडल करत आहे. आणि प्रत्येक जे सार्वजनिक उत्सव आहे त्याच्यात मी स्वतः सगळ्या गोष्टींना सहभागी होतो. आणि मागच्या 4 वर्षापासून जे रास गरबाचं वाशिम शहरात मोठं आयोजन होतं त्याच्यात त्या मुख्य आयोजकांमध्ये मी एक होतो. आणि पुढे या सगळ्या गोष्टी चालू राहतील. अजून काही गोष्टी ज्या करायला पाहिजे वाशिम शहराच्या हिशोबानं त्या आता अजून करू आपण. नक्कीच आमच्या शुभेच्छा आहेत आणि नक्कीच तुमचं स्वप्न हे प्रभागासाठी जे आहे ते पूर्ण होत. दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. तर हे होते माझ्यासोबत प्रभाग क्रमांक 7चे नगरसेवक. आणि आता आपण बघितलेलं आहे की प्रभाग क्रमांक 7 मध्ये त्यांचं काय अजेंडा असणार आहे, पुढील 3 कामं त्यांना नेमकी काय करायची आहेत, या सगळ्या गोष्टींची आपण विचारपूस केलेली आहे. आणि पुन्हा भेटूया अशाच काही मुलाखतीसह. तोपर्यंत बघत राहा गजर महाराष्ट्राचा.